नमस्ते. MPSC लाईव्ह यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा इंटेलिजन्स ब्युरोची नवीन ॲड आलेली आहे सिक्युरिटी असिस्टंट या पदासाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही ॲड सविस्तरपणे आणि थोडक्यात बघणार आहोत. ॲड बघण्याच्या अगोदर महत्त्वाचं म्हणजे अजूनही तुम्ही MPSC लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जेही महत्त्वाचे ॲड्स असतात किंवा काही महत्त्वाचा कंटेंट असतो तर तो तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. तर सुरू करूया. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर टोटल जागा आहे 4987 जागा आहे सिक्युरिटी असिस्टंट पदाच्या. त्यापैकी आपण मुंबई नागपूरमधून फॉर्म भरू शकतो. मुंबईसाठीच्या 266 जागा आणि नागपूरसाठी 32 जागा ज्या काही इंटेलिजन्स ब्युरोचे सबसिडियरी आहे तर त्यानुसार या जागा त्यांनी दिलेल्या आहेत. यामध्ये महत्त्वाची गोष्ट आपण म्हणजे की डिस्क्रिप्शन ऑफ द पोस्ट म्हणजे पोस्ट कोणती, तर मगाशीच बोललो मी सिक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव्ह ही पोस्ट आहे. ग्रुप सीची पोस्ट आहे, नॉन गॅझेटेड आहे. त्याची जर आपण पे स्केल पाहिला तर बेसिक पे 21,700 ते 69,100 इतकं बेसिक पे आहे आणि इतर काही अलाउन्सेस पण त्याच्यामध्ये ॲड केलेले आहे. इसेन्शियल डॉक्युमेंट आपल्याला महत्त्वाचे आहे तर 10वीचं जे काही मार्कशीट आहे तर ते लागणार आहे. 10वी बेस्ट असणार आहे जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन असणार आहे ते. तसेच डोमासिल सर्टिफिकेट लागणार आहे आपल्याला आणि ज्या सबसिडियरीमधून तुम्ही फॉर्म भरतात त्या लँग्वेजचं त्या सबसिडियरीमध्ये जी काही लँग्वेज दिलेली असेल तर त्या लँग्वेजचं तुम्हाला ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि महत्त्वाचं अजून एक की तुम्हाला जर एक्सपिरियन्स काही असेल इंटेलिजन्स वर्कमध्ये तर त्याचंही सर्टिफिकेट तुम्ही इथे ॲड करू शकता. एज लिमिट काय तर 18 ते 27 वर्ष एज लिमिट आहे, ज्याच्यामध्ये 17 ऑगस्ट 2025ला तुमचं मिनिमम 18 वर्ष कंप्लीट पाहिजे आणि मॅक्झिमम 27 वर्ष असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि कॅटेगरीमध्ये असाल SC ST असेल तर 5 वर्षाचं रिलॅक्सेशन त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. OBC असेल तर 3 वर्षाचं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे OBC असेल तर मग 30 वर्ष एज लिमिट आहे अप्पर लिमिट आणि SC ST असेल तर मग त्याच्यामध्ये 32 वर्ष वयापर्यंत तुम्ही भरू शकता. बाकी मग डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स वगैरे असेल तर 40 इयर्सपर्यंत पण त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. महत्त्वाची पुढची माहिती म्हणजे लँग्वेजचं नॉलेज पाहिजे तुम्हाला. ज्या सबसिडियरीमधून तुम्ही भरत आहात त्याबद्दल. सर्व्हिस लायबिलिटी काय असणार आहे तर ते ऑल इंडिया ट्रान्सफर असणार आहे त्याच्यामध्ये, कारण की सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. स्कीम एक्झामिनेशन काय असणार आहे तर याच्यामध्ये 3 टप्प्यामध्ये एक्झाम होणार आहे. Tier 1, Tier 2, Tier 3. त्याच्यामध्ये Tier 1मध्ये असणार आहे जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, न्यूमेरिकल ॲनालिटिक, लॉजिकल ॲबिलिटी अँड रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज अँड जनरल स्टडी असे 100 क्वेश्चन्स असणार आहे. 100 मार्क्ससाठी. प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असणार आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे. Tier 2मध्ये काय तर 50 मार्क्ससाठी Tier 2 एक्झाम होणार आहे. त्याच्यामध्ये काय करायचं आहे तर 500 वर्डचं एक पॅसेज असणार आहे. तर त्या 500 वर्डच्या पॅसेजला इंग्लिशमध्ये कन्वर्ट म्हणजे ट्रान्सलेट करायचं. म्हणजे रिटर्न एक्झाम आहे मेन्सची, म्हणजे ज्याला आपण Tier 2 म्हणतो. आणि Tier 3 तर इंटरव्ह्यू पर्सनॅलिटी टेस्ट जी 50 मार्कची होणार आहे. तर ही अशा 3 स्टेजेस आहेत, Tier 1, Tier 2 आणि Tier 3. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सेंट्रल सिटी ऑफ एक्झामिनेशन याच्यामध्ये आपले जे काही महाराष्ट्रामधले जिल्हे आहेत जसं अमरावती असेल, इकडे छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर हे सेंटर तुम्ही तिथं निवडू शकता. पुढं अजून महत्त्वाचे पॉईंट म्हणजे की तुम्हाला आता याचे जे फॉर्म्स ऑलरेडी 26 तारखेपासून सुरू झाले, 26 जुलैपासून शेवटची डेट आहे ती म्हणजे 17 ऑगस्ट. म्हणजे तुम्ही 17 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरू शकता. ॲक्च्युली आपला व्हिडिओ थोडा उशिरा अपलोड होतो आहे इथे किंवा बनवला जातो आहे, त्यामुळे पण फॉर्म हे ऑलरेडी चालू झालेले. आता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. त्याच्यामध्ये काय काय डॉक्युमेंट्स लागतील ते पुढे मी सांगतोच. ऑनलाईन फॉर्म भरत असताना समजा काही तुम्हाला अडचण आलं किंवा काय आलं तर या कमेंट बॉक्समध्ये टाका, तिथे आपण त्याबद्दल गाईड करूया. आता याच्यामध्ये डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे, काय काय डॉक्युमेंट त्यामध्ये लागणार आहे वगैरे हे तुम्ही इथं व्हिडिओ पॉज करून बघू शकता. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं विचारू शकता. आणि हीच सेम ॲडव्हर्टाईज तुम्हाला आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे MPSC कंबाईन या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मी अपलोड केलेली, तिथूनही तुम्ही डाउनलोड करू शकता. तर अशा पद्धतीने जे काही महत्त्वाचे पॉईंट्स होते या ॲडबद्दल ते सर्व महत्त्वाचे पॉईंट्स आपण या व्हिडिओमध्ये बघितले. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर त्या नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. थांबू येतं, पण एक महत्त्वाचं म्हणजे की जाता जाता तुम्ही जर अजून MPSC लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. धन्यवाद.